गणपती बाप्पा मोरया. काही कॉमन प्रश्न गणपती बाप्पाच्या निमित्ताने मला आलेत. सर, सकाळी साफसफाई, दुपारी गेस्टला सांभाळणं आणि संध्याकाळी ते सगळे फोटो काढून मीडियावर टाकणं आणि त्याच्यामध्ये खूप छान दिसणं, खूप प्रेशर येतो आणि बऱ्याचदा सगळं करूनही असं वाटतं की मी परफेक्ट नाही करू शकले किंवा करू शकलो आणि गिल्ट येते सारखी. तर एक लक्षात घ्या, गणपती बाप्पा असेल किंवा कुठलाही फेस्टिव्ह असेल, ते आपल्या सेलिब्रेशनसाठी, आपल्या आनंदासाठी आहे. ते आपण किती परफेक्ट करतो यापेक्षा आपण त्याच्यामध्ये आपला किती जीव ओतून काम करतो आणि किती आनंद मिळवतो हे जास्त महत्वाचं आहे. परफेक्ट नसू दे पण आनंद मिळवणं गरजेचं. काहींनी विचारलं की सर, बाकीच्यांची लाईफ किती छान आहे, माझी लाईफ बोरिंग वाटते, दुसऱ्यांचे फोटो मी सोशल मीडियावर बघतो, रील्स बघतो, किती भारी वाटतं. परंतु एक लक्षात घ्या, जरी बाकीच्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप छान छान असले तरी त्यांच्या रिअल लाईफमध्येही प्रॉब्लेम्स असतात. कोणी आपल्याला येऊन सांगत नाही त्यांचे प्रॉब्लेम्स. त्याच्यामुळे रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये नक्कीच फरक आहे आणि रिअल लाईफ हे कधीही चांगलं असतं. रोज रोज रील लाईफमध्ये आपण जगू शकत नाही. रिअल लाईफमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत असतात.